नमस्कार ताई, तुमचं काय नाव आहे स्वाती किरण वामन. आणि आपण काय करता इथे? भात शिजवते. भात शिजवता. बर, पाठीमागं वाटाणा आला होता, हां, हिरवा होता का सफेद होता. सफेद होता? काय अडचण होती नक्की त्या वाटाण्यामध्ये? काही नाही. चांगला होता? हां, शिजतो का तो? आमचा शिजत होता. हो का? बर, मग गावकरी म्हणताय शिजत नाही. ते अंगणवाडीचा नव्हता शिजत, पण आमचा शिजायचा वाटाणा. बर, मी तर शिजवायची, चांगलं शिजायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला जो येतोय तो चांगला होता, हा, अंगणवाडीचं नाही, माहित चांगला नाही? होता, शिजत होता. त्या अंगणवाडीचं नाही माहिती काय. बर बर, मला सांगा, आपल्याकडं जे तांदूळ येतं किंवा काय बाकीचं साहित्य येतं, वजन करून तुम्ही घेता, कसं घेता? वजन करून. मग कमी जास्त होतं का वजन? हां, होतं थोडंफार. किती? आता आज तांदूळ तर मला वाटतं काहीतरी 15 किलो कमी भरला. हो, मग भरपूर आहे ना. मग उद्या तू चौकशी झाली तर तुम्हालाच म्हणतील तो तांदूळ नाही, 15 किलो आम्ही कुठे गेला? नाही, पण आम्ही वजन करूनच सरच घेतात ना. आता मी तर काही घेत नाही. सर लगेच ते याच्यावर कागदावर लिहून देतात, एवढा कमी आहे माल म्हणून. लिहून देतात ना? हां, बरं बरं, ठीक आहे, चालेल. मला सांगा, मिरची पावडर, मी कधी घेतच नाही, सरच घेत. मिरची पावडर, हळद पावडर मध्ये काय प्रॉब्लेम आहे? आता ते काही मला सांगता नाही यायचं, मी आहे तसं घालते. काही तसं घालायचं? हा, मग आता वरून माल येते तसं वापरायचा. घरी कसं, म्हणजे घरची हळद पावडर, मिरची पावडर आणि इथली काय फरक आहे? आता त्याच्यात काय, आता आपलं आहे तसं घालते. काय? म्हणजे असं काही वाटत नाही. मग आता काय माहिती फरक. म्हणजे ही म्हणजे आता टाकली. कसं घरी काय आपल्या कांदा माझा मसाला नसतो, यांचा असतो, पण चांगला असतो. कधी चांगला होतो भात असं. मग हे सरपंचाचं म्हणणं आहे का ती दोन ग्लास घेतले, हा, एका म्हणजे ग्लास ते मध्ये असेल. घरचा आता आणि आम्ही कशाला पाण्यात बिण्यात टाकून बघतो एवढं. आम्ही आहे तसं वापरतो. कळत असेल ना चवीला, वास घेऊन वगैरे, कमी तिखट आहे आता काय? पण आता काही चवीचं बिवीचं असं काही नाही वाटत. आहे तसं खातात. सरण ते खातात, आम्ही खातो. ठीक आहे, घरच्या सारखं होतं. हां, चांगलं होतं. आता सगळे तर खातातच, अध्यक्ष आणि ते पण खातात, त्यांना पण माहिती. चांगला होतो भात, असं काही नाही. मुलांचं का पोट दुखतं असं पालक सवाल उपस्थित करतायत. आता आमच्या तर काय मुलांचं असं आढळून नाही आलं. मुलांचं काय माहिती. मग आमच्या मुलांचं तर कधी नाही असं आढळलं. बरं बरं. नाही ताई, त्यांची मुलगी मराठी शाळेतच. हा आहे, पण मग आता घरगुती समजा काही खाल्लं असेल तर दुखू शकतं ना. मग तो आता सफेद वाटाणा होता, हा. आपल्या याच्यामध्ये सफेद वाटाणा होता का हिरवा वाटाणा होता घ्यायचा? सफेदच होता. मग आता हिरवा का दिला? आता काय माहिती आहे आम्हाला. आता मला काय सांगता यायचे. आता ते सर आणि तेच उतरून घेतात. जसा माल येईल तसं मी शिजवते. मला एवढं काय सांगता यायचं ते का घेतला काय नाही. कारण मी कशाला जाते एवढी चौकशी करायला ना. जो आलाय तसं हा, शिजवायचं. आणि ऑलरेडी सरच सगळा माल उतरून घेतात. साहेब, आता याच्यात विषय असा आहे, यांचं शिजवायचं काम आहे. पण जे काय आता पालकांनी तुम्हाला बोलक्या प्रतिक्रिया दिल्या, मुलांच्या पोटात दुखतंय, हे दुखतंय, बरं मी खोटं बोलत असेल, पालक तर खोटं बोलणार नाही. म्हणजे हा सूर्य हा चंद्र करायची वेळ. काय म्हणणं आहे यांचं? म्हणणं आहे का जेवण चांगलं देतो पालक? काही पालक म्हणतात का पोट खराब आहे, मुलांचं दुखतंय पोट म्हणून मुलं तक्रार करतात. नक्की काय आहे वस्तुस्थिती, तुम्हाला काय वाटतं? कोणाचे काय आहेत का मुलं वगैरे काय तक्रारी वगैरे करणारे? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तर पोषण आहार चांगला येतो, आम्हाला पोषण आहार तर चांगला येतो, अंगणवाडीचं आम्हाला माहीत नाही. काय आहे ना, आठवडा झाला का ती म्हणती पोटात दुखतं. डॉक्टरकडं नेलं असताना डॉक्टर म्हटले रिपोर्ट काढा. सोनोग्राफी केली, पण सोनोग्राफीची सुद्धा रिपोर्ट नॉर्मल आहेत. डॉक्टर म्हटले खाण्यात येऊ शकतं. खाण्यात तर आपण घरचं जातं तर सगळं बंद केलं, तरी ती आठवडा झाला का परत म्हणते दुखतंय. बरं, अजून कोणाची तक्रार नाही ना? आता माझं तर आहे वैयक्तिक. बरं सरपंच, तुम्ही मगाशी म्हणालात का मी पण खाल्लं तर तुमचं बी पोट दुखलं. याला साक्षीदार अध्यक्ष आहेत, सर आहेत, या पुढे या. त्या दिवशी वाटाणा शिजवलेला मागितला, भात मागितला, बरोबर आहे का? या ना सर, या ना. सर या पुढे या. हा वाटाणा अंगणवाडीचा खाल्ला, सांगतो ना मी खोटं बोलणार नाही, घाबरू नका. तुमचा फक्त भातच घेतला होता. असं काय नाही ना बाबा, दुबईवरून वाटाणा अंगणवाडीला येतो, इंडोनेशियातून मराठी शाळेला येतो, असं काही आहे का? व्हाईट वाटाणाच आहे ना. अहो, तुम्ही शिट्ट्या किती घेतल्या हे खरं सांगायला पाहिजे होतं. आमची एवढीच वास्तविकता. किती शिट्ट्या घेता वाटाण्याला? वाटाण्याला मी घेते 7-8 शिट्ट्या घेते, पण असं मग बारीक गॅसवर जरा वेळ ठेवला का मग चांगला शिजतो. बरं बरं.
आणि घरचा वाटाण्याला किती शिट्ट्या लागतात? घरच्या वाटाण्याला तेवढेच लागतात. आता घरचं जरी असला तरी 7-8च लागतात. लागतातच. ठीक आहे, चला. हां, मग काय झालं मग तुम्ही जेवल्यावर? आम्ही तिघंजणं जेवल्यानंतर भाताची जी क्वालिटी आहे तिच्याबद्दल आमची काही तक्रार नव्हती, पण जो वाटाणा खाल्ल्यानंतर मी काय म्हटलं तुम्हाला अध्यक्ष नाही, वाटाण्याचाच आहे ना जरा थोडा प्रॉब्लेम होता. साधारण आता आपण जो घरी शिजवतो 1-3-4 शिट्ट्यांमध्ये तो शिजतो. आता जो गव्हर्नमेंटचा वाटाणा आला आहे ना त्याच्यामध्ये साधारण आता आम्ही सर्व यांची टेस्टिंग घेतली, सरपंच होते, मी होतो, तर साधारणपणे त्यांचं असं म्हणणं आलं की 7-8 शिट्ट्या घेतल्यानंतर तो शिजतो, पण तरी पण त्याच्यामध्ये थोडे थोडे आहेत ना कच्चट थोडे आम्हाला ते जाणवले. मग आम्ही त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांनासुद्धा आम्ही सरपंचांना आम्ही कॉल केला. त्याच्यानंतर मग त्यांनी काय आता कार्यवाही केली. आता ते पुढची आता ते होईलच आता त्याच्यात. तुम्हाला काय जाणवलं? खरं आहे का यांचं म्हणणं? वाटाणा सरपंचांनीच खाल्ला होता. आम्ही फक्त भात खाल्ला होता, पण त्यांनी एकंदरीत जी प्रतिक्रिया दिली ते आमच्या लक्षात आली आणि त्यानंतर आमचं बोलणं नाही झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी पोटाची तक्रार व्यक्त केली होती. याच्यात साहेब विषय असा आहे, वाटाणा खाल्ल्यानंतर आम्ही ज्या अंगणवाडी सेविका आहेत. पोलीस आलेत का? ठीक आहे, आता आपण तिकडे जाऊया, काय विषय नक्की पाहूया, काय म्हणणे पोलिसांचं.